आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। दिल्ली विधानसभेमध्ये मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याचं नाव काही वेळातच जाहीर होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि दिल्लीमधले भाजपचे निवडून आलेले सगळे 18 आमदार हे 48 आमदार हे बैठकीसाठी उपस्थित आहेत। या 48 आमदारांकडनं मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित केलं जाणार आहे। दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय, कारण भाजपला दिल्ली विधानसभेमध्ये बहुमत मिळाले। 48 जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत। ह्याच 48 आमदारांची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि याच बैठकीमध्ये दिल्ली भाजपचा प्रमुख नेता कोण असेल आणि दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल याचं नाव निश्चित होणार आहे। काही नावांची चर्चा होती, ज्यामध्ये रेखा गुप्ता यांचंही नाव होतं। रेखा गुप्ता यांचं नाव आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। रेखा गुप्ता यांचं नाव जर निश्चित झालं तर त्या दिल्लीमधल्या आणखी एक महिला मुख्यमंत्री असतील, कारण या अगोदर आप असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल या सगळ्यांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री दिलेला आहे। त्यामुळे आणखी एक महिला मुख्यमंत्र्याचं नाव दिल्लीच्या यादीमध्ये जोडलं जाऊ शकतं। आपल्या प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या सोबत आहेत। रामराजेंकडून या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊया। रामराजे, बिलकुल रेखा गुप्ता यांचं नाव RSSने संघाने पण पुढे केल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि त्यानुसार त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुद्धा माहिती मिळते। कोणत्याही क्षणी त्यांचं नाव घोषित केलं जाऊ शकतं आणि प्रवेश वर्मा जे की मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते आणि ज्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे ते उपमुख्यमंत्री असणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। उद्या सकाळी हा शपथविधी होणार आहे आणि शालिमार बाग या मतदारसंघातून रेखा गुप्ता आलेल्या आहेत आणि वैशिष्ट्य हे आहे यांचं की पहिल्यांदाच ते निवडणूक जिंकलेले आहेत आणि पहिल्यांदाच ते मुख्यमंत्री बनणार आहेत। भाजपला यापूर्वी सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री मिळाल्या होत्या आणि त्यानंतर या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या असणार आहेत आणि जर यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर ABVP मध्ये सक्रिय होत्या, संघामध्ये सक्रिय कार्यकर्ता होत्या आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएट सुद्धा झालेला आहे। वकिली पेशेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। महिला दिल्ली भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि मेयर सुद्धा राहिलेल्या आहेत, परंतु आतापर्यंत विधानसभा कोणतीही त्यांनी जिंकली नव्हती। पहिल्यांदाच विधानसभा जिंकलेले आहे, आमदार झालेले आहेत आणि लगेच मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडत आहे आणि महिला चेहरा विशेष करून दिला। आपण जर पाहिलं की आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसनं पण शीला दीक्षित यांचा चेहरा अनेक वर्ष ठेवला होता। त्यानंतर केजरीवाल यांच्यानंतर आतिशी यांचा चेहरा जो आहे आम आदमी पक्षाने ठेवला होता आणि त्यानंतर पुन्हा आणखीन भाजपनं महिला चेहराच पुढे केलेला आहे दिल्लीच्या या सत्ता स्थापनेमध्ये आणि त्यामुळं एक नाव निश्चित झाल्याची माहिती आपल्याला मिळते रेखा गुप्ता यांचं नाव। तुम्ही माहिती बरीच सांगितली आता रेखा गुप्ता यांच्याबद्दलची। रेखा गुप्ता यांची ही पहिली निवडणूक होती, वकिली आहे, पेशामध्ये आहेत, ABVP पासून सक्रिय आहेत, म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत, भाजपच्या जवळच्या आहेत, RSSच्या जवळच्या आहेत। मात्र रेखा गुप्ता यांच्या नावाची निवड करण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? कोणते प्लस पॉइंट ठरलेत रेखा गुप्ता यांच्या निवडीमागचे? खरं तर आपण बघितलं तर हरियाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्याचे निकाल जे आहेत ते महिलांनी ठरवलेले आहेत। म्हणजे 50% जो महिला वोट बँक आहे तो भाजपकडे आला आणि तोच किस्सा दिल्लीमध्ये सुद्धा गिरवला गेलेला आहे। म्हणजे की बहुतांश महिला जे आहेत त्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळेच हे चित्र जे आहे ते पालटलेलं आहे आणि महिला वोट बँक कुठेतरी आता भाजपच्या पाठीशी आलेली आहे आणि त्यामुळेच महिला प्रतिनिधित्व देणं हे एक भाजपची गरज बनली होती। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जो क्रायटेरिया असतो की संघाचा असावा, कारण मूळ संघातला कार्यकर्ता असावा, त्या दृष्टीने रेखा गुप्ता या संपूर्ण पॅरामीटर्स मध्ये बसतात संघाचे। त्या हरियाणामधल्या जिंदमध्ये त्यांचा जन्म झाला होता, परंतु ABVP मध्ये सक्रिय काम केलं होतं, त्यामुळे मूळ संघटनेमधल्या त्या आहेत। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जर आता दुसरा जर चेहरा दिला असता, कारण जातीय गणित वेगवेगळी आहेत, कोणता चेहरा द्यायचा, प्रवेश वर्मा हे जात आहेत, इतर कोणता पंजाबी समाज द्यायचा का, परंतु तो जातीय चेहरा जर दिला तर मग दुसरा समाज नाराज होऊ शकतो। एक भीती जी आहे ती होती, कारण प्रवेश वर्मा यांच्यावर यापूर्वीच वादग्रस्त राहिलेले आहेत प्रवेश वर्मा। त्यांना जर मुख्यमंत्री केलं तर अडचणीचा सामना करावा लागू शकतो किंवा इतर जर कोणत्याही समाज दिला तर दुसरा समाज नाराज होऊ शकतो। त्यामुळं बेस्ट ऑप्शन म्हणून महिला निवडणं आणि त्यातल्या त्यात पक्षाचा आणि संघाचा
एक कार्यकर्ता आणि बरोबर, विश्वासू चेहरा निवडणं हे भाजपसाठी गरजेचं होतं. त्यामुळे हे 2-3 क्रायटेरिया आहेत जे रेखा गुप्ता यांच्या बाबतीमध्ये परफेक्ट आहेत आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या नावाची निवड केली जाते. जे दुसरं नाव तुम्ही म्हटलं परवेश वर्मा यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. जायंट किलर म्हणून ते समोर आले होते. याशिवाय त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा मोठी आहे. वडील त्यांचे मुख्यमंत्री होते दिल्लीचे, त्यामुळे अंदाज त्यांच्याच नावाचे लावले जात होते. मात्र आणखीन काही महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे कदाचित रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काही वेळातच अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. त्यावेळेस माहिती तुमच्याकडनं जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद रामराजे या सगळ्या माहितीबद्दल.